समथिंग कॉल्ड एज मिरर न्यूरॉन्स. सो विच इफ लार्ज स्टेज कॉन्सर्ट्समध्ये नाही होऊ शकत, बट इफ यू आर ॲक्च्युली इन एन इंटिमेट सेटिंग लिसनिंग टू अन आर्टिस्ट, these mirror neurons get triggered, so you literally can experience the state that the artist is experiencing. Our brain is the most active when we sing or play an instrument. It is never, म्हणजे कुठलाही स्पोर्ट करताना, इवन पेंटिंग काढताना, it is not that active. The human brain, its highest activity of neurons happens when we sing or we play. Having a presence in Bollywood or popular platforms does not necessarily work in your favor. हाय दक्षायणी, वेलकम टू काय बोलताय. हा आमचा पहिलाच एपिसोड आहे वेअर जिकडे आपण म्युझिक रिलेटेड, क्लासिकल सिंगिंग या रिलेटेड करतायत. तर दक्षायणी ॲटली ही पुण्यात तिची ऑर्गनायझेशन चालवते बैठक नावाने, आणि शी इज अ लॉयर अँड देन आणि म्युझिशियन फ्रॉम हार्ट. तर पहिलं येतं वेलकम टू काय बोलताय. कसं वाटतंय? थँक्यू. आय एम रिअली फीलिंग व्हेरी हॅपी टू बी हिअर अँड टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन. मला गप्पा मारायला आवडतात बेसिकली, सो इट्स क्वाईट नाईस. अमेझिंग. तर बैठकची सुरुवात कशी झाली? सो मंदार अँड आय, बोथ माय हजबंड मंदार, we were 25 years old basically. आणि म्हणजे त्याला एक जस्ट कॉर्पोरेट जॉब लागला होता. मी बऱ्यापैकी म्हणजे माझं छान, मी सोशल सेक्टरमध्येच काम करत होते एका दुसऱ्या कंपनीसाठी आणि असं, आणि सगळं तसं व्यवस्थित, म्हणजे नाव यू न्यू की आता एक प्रोफेशनल ट्रॅजेक्टरी साधारण काय असेल आणि असं. बट आय थिंक बोथ ऑफ अस ॲट दॅट पॉईंट, म्हणजे ते क्वार्टर लाईफ असतं ना जे म्हणतात बरेच जण, आय थिंक इट वॉज व्हेरी ऑर्गॅनिक वेअर वी फेल्ट की हां ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला जे वाटत होतं की एक जॉब पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, असं झालंय. म्हणजे मग ॲक्च्युली आपल्याला काय करायचंय? करेक्ट. सो दॅट्स वेन दॅट क्वेश्चन केम की खरंच काय करायचंय. बिकॉज तुमच्या एक बेसिक गरजां तुमच्या भागल्यावरती दॅट दॅट ऑटोमॅटिकली केम ॲज द नेक्स्ट थिंग. आणि मग हे पण वाटलं की अरे काय करणार पण आपण, म्हणजे व्हॉट इज इट दॅट वी कॅन डू. आणि मग तेव्हा हे बोलता बोलता आम्हाला दोघांना जाणवलं की अरे संगीत असं आहे की एक तर दोघांनाही आवडतं. मंदार क्लासिकल गातो, तो लहानपणापासून शिकला आहे आणि असं. आणि वी फेल्ट की ही एक अशी गोष्ट आहे की ज्या वस्त्यांमध्ये मी काम करत होते तिथे ही अजिबात नाही आहे. सो वी थॉट की चलो लेट्स ट्राय, एक पायलट प्रोजेक्ट म्हणून करून बघू. सो आम्ही ॲक्च्युली लिटरली आमचे ऑफिस जॉब्स वगैरे संपले की मग विकेंडला वगैरे जायचो एक दोन सेंटर्समध्ये, आफ्टर स्कूल सेंटर्समध्ये, आणि मग एखादं लिसनिंग सेशनच घे किंवा काहीतरी गाऊन दाखव, काहीतरी वर्कशॉप घे, आणि असं काही डॉक्युमेंटरी दाखव गाण्याशी रिलेटेड आणि असं. सो असं आम्ही करायचो. आणि त्या एका वर्षातनं मग ॲक्च्युली आम्हाला लक्षात आलं की अरे म्हणजे आय थिंक वी फाउंड समथिंग विच इज लार्जर दॅन अस ॲज अन आयडिया. इट्स समथिंग दॅट इज व्हेरी व्हेरी नीडेड. कोणी नाही करत आहे आणि आपण करू शकतो कदाचित, इज व्हॉट वी फेल्ट. सो दॅट्स हाऊ देन वी स्टार्टेड. 2016 मग वी रजिस्टर्ड दी ऑर्गनायझेशन. ओके. मग बैठकमध्ये काय काय करतात, म्हणजे काय आमच्या व्ह्युअर्सला काहीच माहित नाही बैठकच्या बाबतीत. ओके, सो बेसिकली बैठक फाउंडेशनचं म्हणजे इट स्टार्टेड ऑफ ॲज अ व्हेरी सिम्पल ॲक्टिव्हिटी. मुलांपर्यंत आपल्याला संगीत पोचवायचं, म्हणजे त्याच्यात काहीच कॉम्प्लिकेटेड असं नाही की मुलांपर्यंत संगीत पोचत नाही, ते पोचवायचंय. का पोचवायचंय? तर वी रिअली फील दॅट म्युझिक इज ॲक्च्युली आवर प्रायमरी लँग्वेज, म्हणजे साऊंड इज आवर प्रायमरी लँग्वेज. म्हणजे आत्ता आपण मराठी बोलतोय किंवा इंग्रजी बोलतोय, बट व्हॉट इज इट? इट्स साऊंड. करेक्ट, साऊंड आहे. बरोबर. आणि ह्या भाषा यायच्या आधी आपण काहीतरी साऊंड वापरत होतो. आपलं समाजाशी, आपलं निसर्गाशी असलेलं नातं हे आवाजातनच, म्हणजे जेव्हा सकाळ होते तेव्हा आपल्याला कळते की सकाळ झाली, किंवा संध्याकाळ झाली, तिन्ही सांजा झाल्यावर आपल्याला कळतं की तिन्ही सांजा झाल्यात. इवन इफ वी मे नॉट सी समटाइम्स करेक्ट. मग ते कशावरनं कळतं? तर आवाजानेच कळतं. सो इट्स अ व्हेरी प्रायमल मीडियम. ते इतकं बेसिक मीडियम आहे की त्याचा जो ॲक्सेस आहे तो सगळ्यांना असला पाहिजे. आणि म्हणजे
मला इतकी जणं आत्तापर्यंत भेटली आहेत की जी आमच्यापेक्षाही खूप वयाने मोठी आहेत आणि की मी कधी म्हणजे मग मी शाळेत गायचे आणि मग मी आता कधीच गायले नाही, मी इतके वर्षांनी आता शिकायची मला इच्छा आहे तर मी करू शकते का, मी गाऊ शकते का, आणि असे प्रश्न विचारतात. आणि मी फील की आपण किती गाण्याला काय म्हणतात कमॉडिटी म्हणून बघतो ना. करेक्ट. म्हणजे मी गातेय कुणासाठी तर तुझ्यासाठी गातेय, बरोबर, और ह्या लोकांसाठी गातेय, बरोबर, मी माझ्यासाठी गातेय, ही संकल्पनाच आता आपण स्वतः समाजातनं म्हणजे हळूहळू काढून टाकतोय. बरोबर बरोबर. तर दॅट इज द रिअल जॉय ॲक्च्युली ऑफ कमिंग टुगेदर, एकत्र गायचं. अंताक्षरी आपण गातो, व्हॉट्स द पॉईंट. आता सगळेजण काय अगदी लता मंगेशकर सारखं थोडी गातात, बट दॅट्स नॉट द पॉईंट. द पॉईंट इज यू बिंग एबल टू एक्सप्रेस युअर सेल्फ. आता जसं आजकाल कॅरिओकेवर गातायत लोक, तसंच आहे ना, सेल्फ फन. करेक्ट. सो ते झालं पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली जेव्हा लहान मुलांना आपण सांगतो ना की तू नको तू गायला जाऊ नको किंवा तू क्लासला जाऊ नको कारण नाही तुझा आवाज चांगला नाही आहे, दिस इज वेअर इट गोज रॉंग. की वी ब्रेक दॅट कनेक्शन विथ द प्रायमल मीडियम. करेक्ट. तू स्टेजवर गाऊ नको इज अ डिफरंट थिंग. दॅट्स फाईन. जसं माझी बायको मला म्हणते की तू अजिबात गाऊ नको, पण मला वाटतं मी बाथरूम सिंगर आहे, बट एव्हरीबडी सो ठीक आहे. ऑफकोर्स म्हणजे तू प्रोफेशनली गाणं करू नको, दॅट्स अ डिफरंट थिंग. आपण एखाद्या खराब इंजिनियरला सांगू का तू इंजिनिअरिंग कर म्हणून? ऑब्व्हियसली नाही. करेक्ट. सो वेन यू आर लुकिंग ॲट इट ॲज अ प्रोफेशन देन इट्स अ डिफरंट स्टोरी, बट नॉट एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ प्रोफेशनल. बरोबर. आणि गाणं आणि आवाजाशी असलेलं हे जे नातं आहे हे इतकं बेसिक आहे की ह्याचा ॲक्सेस सगळ्यांना असला पाहिजे. ओके. सो मग म्हणून दॅट्स वेअर वी स्टार्टेड. करेक्ट. आणि म्हणून मुलांबरोबरचं काम. मग फक्त कॉन्सर्ट्स करायच्या आणि असं त्याच्यातही आमचं इतकं काय त्या पहिल्या एस्पेशली वर्षामध्ये इतके आम्ही ट्राय करत होतो काय मुलांबरोबर नक्की काय वर्क होतं. सो आम्ही आधी शिकवून सुरुवात केली. सो डायरेक्ट आठवड्यातनं एकदा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये क्लास करायचा. आणि हे फक्त गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये का? सो आता आम्ही नाही म्हणजे बऱ्यापैकी काय करतो आम्ही बेसिकली बिकॉज वी आर अन ऑर्गनायझेशन दॅट रन्स ऑन डोनेशन्स. आमचा NGO आहे, त्यामुळे आम्ही काय करतो की वी वर्क विथ द मोस्ट अंडर प्रिव्हिलेज्ड कम्युनिटीज, चिल्ड्रन स्कूल्स. आणि काय आहे नाव आपल्या ऑर्गनायझेशनचं? जे NGO आहे बैठक फाउंडेशन. हा, करेक्ट. द ऑर्गनायझेशन्स नेम इज ऑल्सो बैठक फाउंडेशन. आणि सो बेसिकली त्याच्यात आम्ही डोनेशन्स रिसीव्ह करतो, त्यामुळे आम्ही वी वर्क विथ द मोस्ट अंडर प्रिव्हिलेज्ड कम्युनिटीज. म्हणून गव्हर्नमेंट स्कूल्स, म्हणून आफ्टर स्कूल कम्युनिटी सेंटर्स, कन्स्ट्रक्शन साईट, क्रॅशेस, अशा ठिकाणी मग आम्ही काम करतो. देर आर अ फ्यू प्रायव्हेट स्कूल्स ऑल्सो वेअर वी वर्क, बट द आयडिया देअर इज टू ॲक्च्युअली मॅच अ प्रायव्हेट स्कूल विथ अ नॉन म्हणजे अ स्कूल विच कॅन नॉट पे फॉर इट आणि दे सपोर्ट इच अदर, असं आम्ही करायचा प्रयत्न करतो. सो तिथे आम्ही ॲक्च्युली आधी when we started off by going and teaching children. आणि इट लाईक म्हणजे 2 महिन्यामध्ये 2-3 शिक्षक म्हणजे हायर केले होते, म्युझिशियन फ्रेंड्स. आणि नाही आम्हाला हे शक्य नाही, आम्ही करू नाही शकत. आणि दे ऑल गेव अप. मग म्हटलं की अच्छा बरं मग काय व्हॉट्स गोईंग रॉंग दॅट्स वेन वी रिअलाइज्ड की पुण्यासारख्या सुद्धा शहरामध्ये फॉर दॅट मॅटर मुलांनी कधीच ऐकलं नाही आहे असं गाणं. करेक्ट. आणि कुठल्याही प्रकारचं म्हणते मी म्हणजे ॲक्च्युली आपल्याला असं वाटेल की थोडं तरी लोकल म्युझिक किंवा काही कम्युनिटी म्युझिक, फोक म्युझिक अशा अर्थाने काही असेल. करेक्ट. पण अनफॉर्च्युनेटली नाही आहे. इट्स ओनली म्हणजे DJ आणि मग थोडं इलेक्ट्रॉनिकली प्रोड्युस्ड म्युझिक आणि असं अशा अर्थाचं सगळं बॉलिवूड आणि असं किंवा काही रिजनल लँग्वेजमधलं अगेन म्हणजे विच इज मोर फिल्म बेस्ड आणि असं. सो दॅट्स वेन वी ॲक्च्युली रिअलाइज्ड की अरे म्हणजे द प्रॉब्लेम इज रिअली लार्ज, नाही का, की मुलांना काहीच कॉन्टेक्स्ट नाही आहे. बरोबर. सो म्हटलं की अच्छा बरं मग आता वी हॅव टू स्टार्ट बॅकवर्ड्स इन दॅट सेन्स मग वी ट्राईड मॅपिंग आउट द जर्नी ऑफ अ लिस्नर. अँड दॅट्स वेअर वी रिअलाइज की अनुभव खूप महत्त्वाचा असतो. कुठल्याही गोष्टीची शिकायची इच्छा होण्यासाठी किंवा ते पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा होण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा. बरोबर. आज मला ट्रेकिंगचा काहीच जर अनुभव नसेल, म्हणजे मी कधीच एखादा जर डोंगर चढले नसेल, तर मे बी आय मे नॉट वॉन्ट टू ऑल्सो. ॲब्सोल्युटली. आणि कोणीतरी मला घेऊन गेलं उगाच तर पण मला कंटाळा आहे, म्हणजे मला नाहीच करायचंय असं. सो दॅट सेम थिंग इज विथ म्युझिक ऑल्सो.
ओके. की बऱ्याच लोकांना जी गाणारी मंडळी असतात, आय एम शुअर यू मस्ट हॅव नोटीस, की ते म्हणतात नेहमी की माझे आई बाबा ऐकायचे, आमच्या घरात वातावरण होतं, नेहमी बाजूच्या आमचं एक मंदिर होतं तिथे मी ऐकायचो, आमच्या गावात असायचं. सो दिस इज द कॉन्टेक्स्ट. तर हा कॉन्टेक्स्ट मुलांना असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून अनुभव खूप महत्वाचा आहे. सो मग आम्ही वी केम अप विथ दीज 3 लेयर्स अँड स्टेप्स इन अ वे: अनुभव, परिचय आणि तालीम. ओके. आणि दॅट इज नाव कॉल्ड दी ॲप्ट प्रोजेक्ट. अच्छा, ॲप्ट प्रोजेक्ट. APT. ओके, राईट. आणि सो अनुभवमधनं सुरुवात, ज्याच्यात कॉन्सर्ट्स, मुलांसाठी छोट्या चेंबर कॉन्सर्ट्स, बैठकी. देन वी मूव्ह टू परिचय. परिचयमध्ये वी डू वर्कशॉप्स, लिटिल बिट ऑफ एम्बॉडीमेंट. ओके. की थोडं करून बघूया, बरोबर, फॉर फन. मला अजून म्हणजे आय एम नॉट स्टील अ पर्सन हू वॉन्ट्स टू लर्न, पण जस्ट म्हणून बघूया, बसून बघूया, कथकला करायला उभं कसं राहता येते उभं राहून बघूया, काही मुवमेंट्स करून बघूया, जस्ट फॉर फन. दॅट्स परिचय. आणि मग तालीम. अँड तालीम इज वेन यू, आता तुम्ही अनुभव घेतला आहे, तुमचा परिचय पण थोडासा झाला आहे आणि असं नाव यू फील की हां कदाचित मला हे आता शिकायला आवडेल. अँड देर विल बी ओनली फ्यू चिल्ड्रन प्रॉब्ली हू वुड लाईक टू लर्न, पण येस देन दे आर रेडी फॉर इट. राईट. मग देन दे विल स्टार्ट ट्रेनिंग असं. सो दॅट्स दी ॲप्ट प्रोजेक्ट. हा आमचा एक खूप महत्त्वाचा फ्लॅगशिप इनिशिएटिव्ह आहे आणि जो सध्या 43 शाळांमध्ये, पुणे आणि सोलापूरमध्ये 10 शाळांबरोबर आम्ही काम करतो. इट रन्स इन दी स्कूल्स. आणि तसंच आमचे अजून 2-3 म्हणजे हे काम सुरू केल्यावरती मग आम्हाला हळूहळू चॅलेंजेस लक्षात यायला लागले, एका लार्जर इकोसिस्टम आणि सोशल कॉन्टेक्स्टचे. बरोबर. मग त्याच्यातनं काही अजून वेगळे इनिशिएटिव्स पण आम्ही सुरू केले, जे काही कलाकारांसाठी आहेत. काही आम्ही हाऊस कॉन्सर्ट्स करतो, क्युरेट करतो. शहरामध्ये अशा काही जागा आहेत ज्यांच्यासाठी आम्ही इव्हेंट क्युरेट करतो. सो अशा काही गोष्टी करतो. किंवा आम्ही डिजिटायझेशन आणि आर्कायव्हिंग ह्याच्यावर पण काम सुरू केलं. मग आम्ही काही ॲक्च्युली ब्लॉग्स, प्लेलिस्ट क्रिएट करणं आणि असं अशा प्रकारचं पण काम सुरू केलं. बिकॉज वी रिअलाइज्ड की वेगवेगळ्या लोकांना ॲक्सेस वेगवेगळ्या पद्धतीने मिळतो. बरोबर. आणि मग त्याच्यासाठी काहीतरी छोटे छोटे इनिशिएटिव्ह करत राहायला पाहिजे. सो ते पण आम्ही करत असतो, म्हणजे असं अपार्ट फ्रॉम दी ॲप्ट प्रोजेक्ट. ओके. आता हा जसं तू डिस्क्राईब केलं, हे कम्प्लिटली एक नॉलेज अँड एक्सपिरियन्स बेस्डच आहे. आता जसा अनुभव होईल तरच देन आय विल मूव अ स्टेप फर्दर आणि मग ती तालीममध्ये कन्वर्ट होईल. आता जसं पूर्वी काळी आपण ऐकायचो की जसं मी पुलंचं वाचलंय वगैरे, ते एकत्र भेटायचे आणि त्याच्यात त्याचं गायन व्हायचं आणि मग असे वेगवेगळे उस्ताद असायचे त्याच्यामध्ये. पण आजकाल तसं आय डोंट थिंक सो हे कुठेही होतं. आय थिंक तुमच्याकडे होत असेल की आता बैठकच फाउंडेशनच आहे म्हटल्यावर नाही का, की यायचं गाणं गायचं. तर तो थोडासा एक अनुभव आमच्या व्ह्युअर्सना सांगशील का, कसा असतो, काय होतो? हो. म्हणजे जुन्या काळात जसं होतं तसं एका अर्थाने अजूनही आहे, पण हे अर्थात जास्त कलाकारांमध्ये होतं. कमी होतंय, मी नाही म्हणणार की असं खूप वाढतंय किंवा खूप फ्रिक्वेंटली होतं वगैरे, असं नाहीये. पण आहे अजूनही ते वातावरण की कलाकार मंडळी भेटतात, गप्पा मारतात, गातात आणि काही नवीन केलं असेल तर ऐकवतात. अशा गोष्टी होत असतात. पण एक हे आहे मात्र, आत्ता पण अजून जाणवतं की आपल्या सगळ्यांचंच ना, म्हणजे इतकी धावपळ सुरू आहे ना, इतकं काय काय आपण सगळेजण करत असतो, तर त्याच्यात थोडासा निवांत वेळ मिळणं थोडंसं कठीण होतं. त्यामुळे मोस्टली काय होतं की सगळं काहीतरी अजेंडा घेऊन भेटणं होतं. तर ते थोडंसं आहे म्हणजे. पण काही असे ग्रुप्स आहेत ज्याच्यात हे होत असतं आणि ती मजा खरंच खूप वेगळी असते. कारण त्याच्यामध्ये जर ती खरंच मज्जेसाठी जर तुम्ही भेटलेले असाल तर त्याच्यातनं जे तुम्हाला मिळतं ना, ते खूप वेळ टिकतं. करेक्ट. म्हणजे तो आनंद असेल, ती मैत्री असेल, किंवा तुम्ही खूप नवीन गोष्टी शिकताल, दुसऱ्यांचं ऐकून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, त्या गोष्टी असतील. आणि त्या तुम्हाला पॉप्युलर कॉन्सर्ट स्टेजवर कधीच मिळत नाही. मोठ्या कॉन्सर्ट स्पेसमध्ये कलाकार खूप आपल्यापासून लांब असतो. आणि अनेक जण जरी म्हणत असली की
म्हणजे त्यांनी काय फरक पडणार आहे. आता ॲम्प्लिफिकेशन आहे, स्पीकर्स आहेत, कॅमेराज आहेत, तुम्ही स्क्रीन्स लावू शकता आणि तुम्हाला इनफॅक्ट सगळ्या मायन्यूट डिटेल्स चेहऱ्यावरच्या दिसू शकतात ज्या तुम्हाला समोर बसून कधीच नाही दिसणार. आय मीन हॅव्हिंग सेड ऑल ऑफ दॅट, भारतीय संगीत, एस्पेशली शास्त्रीय संगीत किंवा खयाल संगीत आपण ज्याला म्हणतो, हे संगीत छोट्या मैफिलींमध्ये ऐकायचं संगीत आहे. ओके. त्यामुळे ते जेव्हा मोठ्या स्टेजवरती जातं तेव्हा तो फॉर्म बदलतो. अच्छा. तर बरेच वेळेला तेच कलाकार मोठ्या स्टेजवरती जेव्हा गातात तेव्हा खूप वेगळ्या पद्धतीचं गातात आणि त्यांनाच जर आपण छोट्या मैफिलीमध्ये ऐकलं, छोटेखानी मैफिलीमध्ये, तर ते खूप वेगळं वाजतं. ओके. आणि ह्याचं कारण खरं तर तेच आहे की हा संगीताचा फॉर्मच असा आहे, जवळ न ऐकायचा आहे तो. तुम्ही त्या ग्रुपशी पण कनेक्टेड असता, लिसनर्सचा जो ग्रुप आहे त्याच्याशीही तुम्ही कनेक्टेड असता. तर ह्याचा खूप परिणाम होतो गाण्यावरती. आणि त्यामुळे जे अगदी कट्टर शास्त्रीय गाणारे ऐकणारे म्हणजे जी लोक आहेत त्यांना खूप नाही मजा आहेत, खूप जणांना मोठ्या स्टेजवरती, कारण त्याची क्वालिटीज बदलते. करेक्ट. सो इट्स सेम ॲज म्हणजे आपल्या कशातही हँडलूममध्ये म्हणजे कपड्यामध्ये तुम्ही घेतलं तर, आणि तसे हातवागावरती जे विणलं जातं बरोबर त्याचा दर्जा, ते कसं वाटतं तुम्हाला घातल्यावरती, हे आणि फॅक्टरीमध्ये सो इट्स व्हेरी डिफरंट. सो सेम इज विथ म्युझिक. ओके. आणि म्हणून इनफॅक्ट आम्ही शाळांमध्ये पण जेव्हा काम करतो तेव्हा मी मेक शुअर की द ग्रुप इज स्मॉल. म्हणजे इट विल बी व्हेरी इझी फॉर अस नो टू से की आम्ही 2 लाख मुलांबरोबर काम करतो, बट वी डोंट डू दॅट. वी वर्क विथ ओनली 3000 चिल्ड्रन. बरोबर. तर का तर मग छोटे छोटे ग्रुप्स करून त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये त्या कामाचा दर्जा खूप वेगळा. ओके. ओके. बर. जसं आपण आता बोलत होतो बैठकच्या बाबतीत, तर असं बैठकचं कुठलं एखादं काय काम आहे, एखादं काय अशी अचिव्हमेंट आहे जी तुला आमच्या व्ह्युअर्सना शेअर करायला आवडेल की अरे हे जरा तुला की नाही नाव त्या दिवशी बेस्ट वाटलं, म्हणजे असं काहीतरी करून किंवा. ओके. सो आय थिंक मला मी एक नेसेसरीली सांगेन का नाही म्हणजे मला माहीत नाही, पण आय थिंक मी ना जेव्हा जेव्हा शाळेमध्ये एखादी कॉन्सर्ट बघायला जाते, आम्ही गायन वादन नृत्य तिन्ही करतो, आणि असं जेव्हा जेव्हा मी शाळेत जाते आणि जेव्हा जेव्हा मी मुलांना त्या कलाकाराकडे असं वाईड, दे लुक ॲट यू विथ वाईड आईज, हे जेव्हा मी बघते ना, दॅट इज वेन आय फील की बस काम चांगलं चाललंय. बिकॉज दॅट इज वॉट यू वॉन्ट ॲट द एंड ऑफ द डे, दॅट इन्स्पिरेशन, दॅट ऑ, दॅट जॉय ऑफ बिईंग इन द प्रेझेन्स ऑफ एन आर्ट. राईट. अँड द आर्टिस्ट इज द मीडियम फॉर दॅट आर्ट. करेक्ट. हे मला फार म्हणजे more than anything else, actually more than anything else, these are the moments that make me feel की आपण जे करतोय ते योग्य करतोय आणि ते करत राहायला पाहिजे. सो आय ऑलवेज फील दॅट. आणि मला हे कुठल्याही मी शाळेत गेलं तरी मला कधीच मी डिसअपॉइंट नाही होते या बाबतीत. आय ऑलवेज सी दिस इन दी आईज ऑफ चिल्ड्रन. सो दॅट्स खूपच भारी. जसं आता आपण बोलतो की आधी पूर्वी काळी क्लासिकल म्युझिकचं खूपच प्रमाणात एक लोकांना अवेअरनेस होता, लोक ऐकायचे, लोक जायचे संगीताला. मध्ये असं काय झालं की क्लासिकल सिंगिंग पण, कारण का काय आता टेक्नॉलॉजी पण पुढे आली आहे, सोशल मीडिया आहे, म्हणजे आता तर प्रत्येकाने तर फोनवर ऐकायला पाहिजे, म्हणजे इतकं आता ॲक्सेसिबिलिटी आहे. करेक्ट. म्हणजे पूर्वी तर मला स्पीकर लागायचा, आता तर फोनवर पण लावून ऐकू शकतो आपण. पण एक असा काय डिस्कनेक्ट झाला की ज्याच्यामुळे क्लासिकल म्युझिक हे जरा मागे राहिलं म्हणतात की एक कम्युनिटीलाच किंवा एक त्या लिस्नर्सकडेच तेवढं राहिलं आणि न्यू एज लोकांनी ते नाही एवढं आपणवलं का? म्हणजे तर हा काय डिस्कनेक्ट, म्हणजे तुझ्या मते काय झालं असेल, असं काय झालं? मला अगेन आणि म्हणजे माझा पर्स्पेक्टिव्ह आहे हा, आय थिंक. म्हणजे ह्याच्यात काय ॲब्सोल्यूट असं नाही आहे, पण व्हॉट आय हॅव बीन एबल टू ऑब्झर्व, प्रत्येक काळामध्ये ना, प्रत्येक जी काय जनरेशन म्हणू ऑर वॉट एव्हर, यु नो, 10 वर्षाचा काळ म्हणू, 20 वर्षाचा काळ म्हणू, त्याच्यामध्ये ना काहीतरी असं संगीत असतं, आणि आपण संगीताबद्दल बोलू स्पेसिफिकली, की जे खूप प्रचलित असतं. आणि त्या काळामध्ये काहीतरी असं असतं की जे कमी प्रचलित आहे, कमी लोक ऐकतात. तर हे नेहमीच असतं. म्हणजे
हे कुठल्याही समाजात असतंच. म्हणजे एक काय झालं ना की आत्ताची जर मागची 100 ते 150 वर्षाची कदाचित टाईमलाईन आपण बघितली तर मला एक वाटतं की खूप सुरुवातीचं जे बॉलिवूड संगीत होतं ते शास्त्रीय संगीताच्या खूप जवळ होतं. बरोबर. म्हणजे मग काय झालं की जे लोकांपर्यंत पोचणारं एक मासिसचं म्युझिक म्हणून जे आहे ते नाही म्हटलं तरी जास्त शास्त्रीयच्या जवळ होतं. आता काय झालं अनफॉर्च्युनेटली इधर आपले सगळे कंपोजर्स असे नाही आहेत किंवा त्यांचा कनेक्ट नाही आहे क्लासिकलची एवढा. ते मास म्युझिक जे आहे ना ते कुठेतरी इतकं क्लासिकलशी कनेक्टेड नाही आहे. क्लासिकलचं इन इट सेल्फ त्याचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये त्याचे चॅलेंजेस आहेत, त्याची ग्रोथ आहे, जे काय आहे ते घडतंच आहे. बरोबर. ते प्रपोर्शन आय फील स्टील इज द सेम. की मासेसला आवडणारं जे संगीत आहे जनरली ते एक वेगळ्या प्रकारचं आहे. प्रायमरीली भारतामध्ये ते बॉलिवूड इन्स्पायर्ड आहे. लोकल लँग्वेजची जी फिल्म इंडस्ट्री आहे ते त्याच्यातनं येणारी गाणी आणि अशा अर्थाने आहे. ऑफकोर्स आता भारतात इंडी म्युझिक सीन आणि हे पण बऱ्यापैकी छान आहे म्हणजे, पण इट इज स्टील स्मॉल. म्हणजे ते अगदी पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर अगदी थोडंसं आहे. तर प्रायमरीली फिल्म म्युझिक आहे नाही म्हटलं तरी. आणि एकीकडे क्लासिकलचा जर ग्रुप बघितला तर त्याच्यात फरक असणारच सायझेसमध्ये, पण हा कनेक्ट त्यांच्यामधला जो ब्रिज होता ना तो वीक होतो. आणि मग लगेच म्हणजे मी आता मला आता शंकर महादेवानंद त्यांचं नाव सुचतंय की त्यांचा क्लासिकलची कनेक्ट आहे. बरोबर. मग त्यांची गाणी खूप वेगळी वाटतात. करेक्ट. तर असे आहेत कंपोजर्स बरेच जण की ज्यांना थोडंसं मग क्लासिकलचं ट्रेनिंग आहे किंवा काहीतरी, मग त्यांची गाणी वेगळी वाटतात किंवा असं. तर मला वाटतं की तो ब्रिज थोडासा वीक झालाय कुठेतरी. बरोबर. ते एक मला जाणवतं. दुसरं मला हे पण जाणवतं आपल्याकडे एक म्हण आहे ना, अतिपरिचयात अवज्ञा. तसं आहे थोडंसं हे. जेव्हा तू आता म्हटलास ना किंवा माझ्याकडे तर फोन पण आहे, मी फोनवर पण लावू शकतो, मग मी इकडे पण लावू शकतो, मी तिकडे पण. ह्यानी ॲक्च्युली काय होतं, ऐकणारा जो श्रोता आहे ना तो खूप आळशी होतो. मला तर टीव्हीवरच मिळतं, मग मी जाऊ कशाला बाहेर. हे जे किंवा मग मी ते बघण्यापेक्षा मग मी नेटफ्लिक्स बघतो ना, मला जगातलं भारी दिसतंय त्याच्यात. सो माझ्या इथल्या कोणतरी विशीतला यंग आर्टिस्ट आहे त्याला कशाला ऐकायला जाऊ, मला टेलर स्विफ्ट ऐकायला मिळतं. सो हे जे आहे ना, मग मला ते त्याच्यात खूप वाटतं की जेवढी गाणं करणाऱ्यांची जबाबदारी आहे आणि ती खूप मोठी आहे, पण तशी ऐकणाऱ्यांची पण खूप मोठी जबाबदारी आहे की अरे तुम्ही जा, मग कार्यक्रमांना जा, तिकीट काढा, बसा, ऐका. तुम्ही जेव्हा कार्यक्रमात असता तेव्हा फोन बघू नका. बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते विशेष सायकल येते, एकमेकांना फीड करत राहतं असं थोडंसं आहे. म्हणजे पण असं पण असेल ना की आता जसं तू म्हटलीस की काय काय जे म्युझिक कंपोजर्स आहेत किंवा बनवणारे आहेत, पण ते बनवत पण असतील, पण त्यांना असंच म्हणलं जातं की नाही पण आमच्या ऑडियन्सला हेच आवडतं आहे आजकाल. सगळ्या याच्यात डिकचिक डिकचिक टाकलं की बीट्स पाहिजेच किंवा प्रत्येकाला हाच एक टेम्पलेट आहे मग तेच करावं. कारण का तसं बघायला गेलं तर मेलडी अशी फार कमी होत चालली आहे गाण्यांमधनं. म्हणजे पूर्वी इट वॉज ऑल अबाउट मेलडी, पण नाव इट इज ऑल अबाउट द बीट्स. आय मीन काय माहित नाही कोण एवढं नाचते मला माहिती नाही ते गाणे ऐकून, पण काहीतरी कुठेतरी दॅट इज हॅपनिंग ऑन बिगर हाय. नाही बरोबर आहे. आणि तू जे ऑब्झर्वेशन शेअर केलं ते अगदी बरोबर आहे. आणि तेच आय थिंक ही जी म्युझिक मेकिंगची जी प्रोसेस आहे ना, मी तेच म्हटलं तसे मी कन्व्हिनियन्स असेल, टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे सगळं ठीक आहे, पण गाणं बनवायची जी एक प्रक्रिया असते ना ती म्हणजे काहीतरी प्रोसेसेस ह्या टिकवून ठेवल्या पाहिजेत. तर तशी ती एक गाणं बनवायची प्रोसेस आहे की तो म्युझिक डायरेक्टर, काही इन्स्ट्रुमेंटलिस्ट कदाचित किंवा मेन 1-2 गाणारे एकत्र बसणं, रिहर्स करणं, मग ते गाणं रेकॉर्ड करणं. नाही तर म्हणजे तू तुझा भाग येऊन गाऊन जा, तू तुझा, मग मी त्याच्यावर हे ले करतो, हे ते ले, असं गाणं नाही बनवू शकत खरं तर. आणि ते तू म्हणतोस तसं ऑडियन्सला पण जाणवतं की जर गाणं नुसतं असं काहीतरी पॅचअप करून बनवलं असेल तर ते इतकं नाही अपील होत. करेक्ट. सो आणि मला तर हे पण वाटतं की सगळ्याच बाबतीत आता जगामध्ये सपाटीकरण चाललं.
सगळंच सारखं दिसलं पाहिजे, सगळंच सारखं ते एक स्टँडर्ड त्याचं सगळं असं असलं पाहिजे, क्विकली झालं पाहिजे, एवढा वेळ कसा काय लागतोय तुम्हाला एक गाणं म्हणायला, असं नाही होऊ शकत. आणि पण मग तो प्रश्न तेच आहे की म्हणजे तो समाजाने पण विचारायचा आहे, तो कलाकारांनी पण विचारायचा आहे की मी हे करणार आहे का आणि मला हे चालणार आहे का. आणि ह्याचा अर्थ हा होतो की खरं तर ज्यांच्याकडे ही ताकद आहे हे म्हणायची की मी ह्या पद्धतीने काम नाही करणार, बरोबर, त्यांनी ते म्हटलं पाहिजे. करेक्ट, बिकॉज दे आर द ओनली पीपल हू कॅन टेक दॅट इनिशिएटिव्ह, बिकॉज दे ऑलरेडी हॅव द पॉवर. दे कॅन टेक दॅट इनिशिएटिव्ह अँड से की माझी ही प्रोसेस नाही, मी ह्या पद्धतीने नाही करणार. बरोबर. तर हे खरं तर व्हायला पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली नाही होत आहे. आणि मग आमच्या दृष्टिकोन म्हणजे माझ्या दृष्टिकोनात आता फ्रँकली द ओनली वे ऑफ सॉल्विंग दिस इन सम सेन्स ऑर थिंकिंग ऑफ की हे कसं बदलू शकेल इज टू वर्क विथ चिल्ड्रन. म्हणजे मी परत तिकडेच जाते, मुलांना चांगलं ऐकवा. पण आता एक मला प्रश्न याच्यावर येतो की क्लासिकल म्युझिक हे कसं मुलांना एनकरेज करतं, म्हणजे काय क्लासिकल सिंगिंगच का, असं एक प्रश्न पण आला आहे मला. तर हो, सो एक तर म्हणजे ॲक्च्युली बैठकची वेबसाईट जर कोणी वाचली तर इट सेज वी यूज द वर्ड इंडियन ट्रेडिशनल म्युझिक, वी डोंट यूज क्लासिकल म्युझिक. त्याचं कारण ॲक्च्युली असं आहे की बट वी वर्क विथ म्हणजे कन्व्हेन्शनल क्लासिकल म्युझिशियन्स जे आहेत ॲज वी ऑल नो त्यांच्याबरोबरच आम्ही काम करतो आणि तेच संगीत नेतो आम्ही. बट वाय वी हॅव स्टार्टेड कॉलिंग इट इंडियन ट्रेडिशनल म्युझिक इज दॅट वी आर फोकसिंग मोर ऑन अ फ्यू प्रिन्सिपल्स ऑफ ट्रेडिशनल म्युझिक. म्हणजे जे संगीत अकुस्टिक आहे, ज्या संगीतामध्ये अकुस्टिक वाद्य वापरली जात आहेत, ज्याच्या चाली किंवा ज्याची जडणघडण ही खूप शेकडो वर्ष झालेली आहे, अशा प्रकारचं संगीत. म्हणजे समजा उद्या आम्हाला कोणी भारुड गाणारा उत्तम गायक जर भेटला तर त्याचाही आम्ही कार्यक्रम शाळेत करू. आणि इंडियन ट्रेडिशनल म्युझिक मध्ये काय म्हणजे काय फॉर्म्स येतात. सो आता असं आहे की इन टर्म्स ऑफ नेम्स ऑफ दीज थिंग्स यु नो कॅटेगरीज, काही बरेच जण भारतीय शास्त्रीय संगीताला इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणतात किंवा इंडियन आर्ट म्युझिक म्हणतात किंवा त्याचा म्हणजे हिंदी मराठी अशा अर्थाने शब्द शास्त्रीय किंवा खयाल असा म्हणजे असे शब्द वापरले जातात. आणि ट्रेडिशनल अशा अर्थ म्हणजे पारंपरिक जर असं आपण त्याला म्हटलं तर त्याचा फक्त स्कोप थोडासा ब्रॉड होतो आणि त्याच्यामध्ये क्लासिकल पण येतं, पण त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनली ज्याला फोक म्हणतात असं पण संगीत त्याच्यात येऊ शकतं. ओके, म्हणजे बेसिकली असं आहे की तुझी माझी आजी काय प्रकारचं गाणं ऐकत असेल, गात असेल, ते गाणं बरोबर असं. सो इट मीन्स की त्याला एक टाईमचं काहीतरी हे आहे की एक 50 वर्ष 60 वर्ष 100 वर्ष जुनं मिनिमम, आणि ऑफकोर्स बियॉन्ड दॅट म्हणजे भारतात तर त्याच्याही आधीपासून आहेच आहे संगीत. सो असं. ओके. आणि हे टाईमचं जेव्हा आपण त्याला एक बाउंड देतो तेव्हा काय होतं ऑटोमॅटिकली की तेव्हा मग आपण हळूहळू त्याची क्वालिटी बदलतो. म्हणजे इट इज नॉट इलेक्ट्रॉनिकली प्रोड्युस्ड, इट इज आयडियली नॉट ॲम्प्लिफाईड इलेक्ट्रॉनिकली, देन इट युजेस अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ॲक्च्युअल वाद्य वापरायचं. करेक्ट. हार्मोनियमचा इलेक्ट्रॉनिक आवाज नकोय मला, ॲक्च्युअल हार्मोनियम हवंय, ॲक्च्युअल तानपुरा प्रेफर्ड आहे, ॲक्च्युअल सरोद वाजवायचंय, ते इलेक्ट्रॉनिकली ॲम्प्लिफाय करून ते असं नाही वाजवायचंय. तर कारण या वाद्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत याचा जो ओरिजिनल टोन आहे हे कानावर पडलं पाहिजे. आणि म्हणून जुनी गाणी खूप वेगळी वाटतात, कारण इट वॉज लिटरली अ फुल ऑर्केस्ट्रा ऑफ ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स. करेक्ट. ते सगळं इलेक्ट्रॉनिकली प्रोड्यूस नव्हतं, ॲक्च्युअली वाद्य वाजवली जायची, म्हणून त्याची क्वालिटी वेगळी वाटते. त्याचा इम्पॅक्ट, गोइंग बॅक टू द क्वेश्चन, इम्पॅक्ट ऑन यंग चिल्ड्रन काय? इम्पॅक्ट आय फील इज बेसिकली ना, I think people like you and me to some extent have still heard acoustic instruments. Correct. आपण हे जर लार्जर कॉन्टेक्स्टमध्ये जर सगळी गोष्ट बघितली तर इमॅजिन आजचा 10 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट ऐकतंय का? नाही ऐकत. सो इनफॅक्ट द डेंजर इन सम सेन्स इज दॅट कदाचित 25-30 वर्षाचे होईपर्यंत दे विल नेव्हर हिअर अन अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट. राईट. आणि दॅट मीन्स की देअर इयर्स विल नॉट बी एबल टू डिफरेन्शिएट बिटवीन व्हॉट इज अन अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट. म्हणजे आवर जनरेशन कॅन डू दॅट. करेक्ट. देअर मे बी अ जनरेशन विच विल नॉट बी एबल टू डिफरेन्शिएट दॅट.
That's one. That's just one of the things. The other is they would have never had the experience of it. करेक्ट. मी जर बसून ऐकलंच नसेल कधी तर आय विल प्रॉबेबली देर इज नो मेमरी ॲट ऑल, देर इज नो असोसिएशन ॲट ऑल. आणि मग काय होतं अशा वेळी, जर इफ इट इज नॉट पॉप्युलर देन नोबडी इज पेइंग अटेन्शन टू. ट्रू. So it's just that what we are trying to do is that we are trying to keep it alive. So that it continues to exist. आणि मग इट विल ग्रो इव्हेंच्युअली. कदाचित ते थोडंसं स्टेल्थ मोडमध्ये असेल काही वर्ष, मग काही नंतर पिकअप होईल, वॉट एव्हर दॅट इज. म्हणजे असं काही हे नाही, वी डोंट वॉन्ट टू सडनली स्टार्ट मेकिंग इट पॉप्युलर, असा मुद्दा नाही आहे. बट इट हॅज टू स्टे अलाइव्ह. पण याचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची पण काही संबंध होऊ शकतो, मला तर वाटतं असेल. असेल समवेअर इन युअर ब्रेन और समवेअर इकडे. ॲब्सोल्युटली. अरे ते तर आहेच. आणि म्हणजे आय डिडंट मेन्शन दॅट ॲक्च्युली, पण देर इज अ लॉट ऑफ रिसर्च दॅट सेज दॅट इफ यू लर्न म्युझिक, इफ यू लिसन टू म्युझिक, इन फॅक्ट देर इज समथिंग कॉल्ड एज मिरर न्यूरॉन्स. सो विच इफ लार्ज स्टेज कॉन्सर्ट्समध्ये नाही होऊ शकत, बट इफ यू आर ॲक्च्युअली इन एन इंटिमेट सेटिंग लिसनिंग टू अन आर्टिस्ट, these mirror neurons get triggered, so you literally can experience the state that the artist is experiencing. Amazing. So that's a possibility. The possibility of just building one interesting thing, our brain is the most active when we sing or play an instrument. Oh. It is never, म्हणजे कुठलाही स्पोर्ट करताना, इवन पेंटिंग काढताना, it is not that active. Wow. The human brain, highest activity of neurons happens when we sing or we play an instrument. And this is म्हणजे काय सायंटिफिक, त्याच्यावर खूप स्टडीज आहेत आणि असं सगळं काय काय आहे. आणि इट लिटरली सॉर्ट ऑफ क्रिएट्स अ डेन्स नेटवर्क इन युअर ब्रेन. सो राईट लेफ्ट ब्रेन कनेक्शन्स, यु नो, ते त्याच्यातनं होतात. ऑर इवन दिस थिंग ऑफ अंडरस्टँडिंग कॉज अँड इफेक्ट बेटर, ऑर like a lot of people call happy hormones, आणि असं all of that is associated with the activity of vocalizing, of singing together, dancing together, playing an instrument, and not only as an individual, that's also very important. As a group, as an activity done with somebody or done for somebody, that connection is very important. So त्यामुळे ॲक्च्युली म्युझिकचे तसे फायदे खूप आहेत, जे अनफॉर्च्युनेटली भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियन म्युझिक बरोबर असा काही खूप स्ट्रॉंग रिसर्च नाही आहे. आत्ता जे सगळे रिसर्च आहेत ते सगळे वेस्टर्न क्लासिकल म्युझिकशी रिलेटेड आहेत. पण तरीही म्हणजे यु नो, अनदर इंटरेस्टिंग थिंग इज दॅट एनी ह्युमन सोसायटी दॅट हॅज लास्टेड sort of the longest, as in civilizations, have always had music and dance. You will not see any mention of any old community or civilization which has no music or dance in it. So ती इतकी, मी म्हटलं ना, इट्स अ प्रायमल मीडियम, इतकं बेसिक आहे ते की ते आपण करतोच. वी डोंट रिअली नीड अ रिझन, बिकॉज वी नो दॅट इट इज वर्किंग समवेअर. सो त्यामुळे तो फायदा आहेच. म्हणजे मुलांनी ते शांतपणे छान 1 तास गाणं ऐकणं, दॅट इन इट सेल्फ इज व्हेरी हेल्पफुल. एक तर आम्हाला खूप जण सांगतात की मुलांचा आत्ता शाळेतला स्ट्रेस एवढा आहे की दे आर एबल टू ॲक्च्युअली रिलॅक्स इन दीज सेशन. शांतपणे बसू शकतात. कितीतरी मुलं झोपतात. सो विच इज ग्रेट, विच इज व्हेरी गुड. सो इट्स आता जसं तू मगाशी म्हणत होती की भारुडं किंवा कीर्तन, आता हे पण काय काय फॉर्म्स आहेत जे आता पण असे खूप कमी किंवा खूप कमी ठिकाणी आहेत. म्हणजे आपण गावाकडे गेलो किंवा असं, आता मी आळंदीला गेलो तर मला कीर्तन ऐकायला फार आवडतं. काय माहित नाही, काहीतरी त्याच्यात एक असं पीसफुल आहे की आय जस्ट लव्ह टू हिअर देम. तर या प्रकारचे काय काय फॉर्म्स पण तुम्ही करतात का, म्हणजे ऐकवता किंवा वर्कशॉप टाईप्स आहे असं काही? तर ह्या फॉर्म्सशी रिलेटेड आम्ही काय, म्हणजे सध्या तरी काय करतो की आम्ही काही, मी तुला आता म्हटलं तसं, काही पुण्यातल्या अशा जागा आहेत ज्यांच्यासाठी आम्ही इव्हेंट्स क्युरेट करतो, किंवा आम्ही हाऊस कॉन्सर्ट्स करतो, किंवा ॲक्च्युली आम्ही एक पुणे कबीर फेस्टिवल नावाचं एक फेस्टिवल करतो. ओके. तर अशा ठिकाणी आम्ही मग थोड्या वेगळ्या फॉर्म्स ना घ्यायचा प्रयत्न करत असतो.
कारण हे फॉर्म्स थोडेसे लोकांसाठीचे ॲक्च्युली आणि लोकांनी जॉईन करावं, एकत्र गावं किंवा अशा स्वरूपाचे असतात थोडे. त्यामुळे मग अशा ठिकाणी थोडंसं त्यांना घ्यायचा प्रयत्न करत असतो आम्ही. पण या दॅट्स व्हॉट वी. अमेझिंग. एखाद्या कीर्तनकारांना पण आम्हाला पॉडकास्टवर बोलायची आमची इच्छा मी कीर्तन करते. हो का? अरे नारदीय कीर्तन. म्हणजे आमच्या व्ह्यूअर्ससाठी जरा समजू. सो मी ॲक्च्युली मी म्हटलं ना की आमच्या आजूबाजूला वातावरणात संगीत होतं आणि असं, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली नारदीय कीर्तन म्हणजे माझी आई एकांकडे ज्यांच्याकडे शिकायला जाते ते स्वतः कीर्तन शिकवायचे आणि असं. सो मी ॲक्च्युली 10 वर्षाची असल्यापासून मग मी त्यांच्याकडे शिकायला जायला लागले. ओके. सो मी तेव्हापासून मग नारदीय कीर्तन करते. आणि कीर्तन बेसिकली आय लव्ह टू कॉल इट अ म्युझिकल स्टोरी टेलिंग फॉर्म. करेक्ट. अँड द आयडिया इज की तुम्ही एखादी कथा सांगता, गोष्ट सांगता, आणि तुम्ही काही फिलॉसॉफिकल प्रिन्सिपल्स सांगता, काही मुद्दे सांगता, आणि देन यू ब्रिंग इट ऑल टुगेदर. आणि ते रियालिटीशी कनेक्ट करतात. त्याच्यात जोक्स असतात, त्याच्यात तुम्ही म्हणी सांगता, वेगळ्या वेगळ्या काही ऑब्झर्वेशन्स करता आत्ताच्या समाजावरती आणि असं. आणि हे सगळं करत असताना म्हणजे मला काय फॉर्म आहे बघ ना, किती इंटेलिजंट फॉर्म आहे की हे सगळं करत असताना मी जेव्हा एस्पेशली लहान होते ना तेव्हा मला खूप असं व्हायचं की सगळी मोठी मोठी लोक बसलेली असायची ना समोर, आपण त्यांना कीर्तन कर की त्यांच्यासमोर आपण कीर्तन करणार. सो आय यूज टू फील व्हेरी फनी की असं म्हणजे जरा काहीतरी गडबड वाटते असं. बट व्हॉट आय रिअलाइज्ड इज की फ्रॉम अ व्हेरी यंग एज दॅट ट्रेन्स यू टू थिंक अबाउट की तू सांगतेस काय. इट्स मोर इम्पॉर्टंट दॅट यू फोकस ऑन दॅट, नॉट ऑन यू. तू कोण आहेस, तू किती शिकली आहेस किंवा तुझं वय काय, दॅट डझंट मॅटर. तू काय सांगतेस, करेक्ट, हे महत्वाचं आहे. आणि त्या फॉर्ममध्ये त्याला शेवटी एक काय म्हणतात नेहमी ना नारदीय तरी कीर्तनामध्ये शेवट करताना आम्ही हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हा भंग म्हणतो तुकाराम महाराजांचा. आणि त्याच्यात आणि त्याच्यानंतर आम्ही काही श्लोक म्हणतो आणि मग शेवटी संपवताना आम्ही म्हणतो की जे काही चांगलं छान म्हणजे माझ्याकडनं झालं असेल ते माझ्या गुरुजनांचं आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या माझ्या. हे किती सुंदर आहे रे, खूपच सुंदर आहे की तुम्हाला कुठल्याही वेळी ते ओझं नाही आहे तुमच्यावरती. बरोबर. आणि तुम्ही कोणी नाही आहे हे पण आहे त्याच्यात. एक्झॅक्टली. की यू आर ओनली द मीडियम. ही जाणीव तुम्हाला खूप लवकर करून देतं म्हणजे तो फॉर्म. बरोबर. तर मला ते खूप सुंदर वाटतं कीर्तनाच्या बाबतीत आणि किंवा सगळ्याच ह्या अशा फॉर्म्सबद्दल की तुम्ही नेहमी मला खूप नेहमी वाटतं की राईट ॲट्रिब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, राईट रिमेंबरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि राईट ॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे तिन्ही मला कीर्तनात खूप जाणवतं की तुम्ही ॲट्रिब्यूट करता, तुम्ही यू टेल युअर सोर्सेस, कोणी म्हटलं काय म्हटलं, मागे कुणीतरी सांगितलं, ह्यांची कथा आहे, यू डू दॅट. यू रिमेंबर. तुम्हाला स्वतःला पण कुणी हे दिलं आहे, तुम्ही गुरुजनांचे आभार मानता, तुम्ही आईवडिलांच्या पाया पडता, ह्या ज्या सगळ्या छोटे छोटे जेस्चर्स जे आहेत दॅट इज रिमेंबरिंग की हे कुठनं आलंय तुमच्याकडे. आणि देन द राईट ॲक्शन. एवढं सगळं असून सुद्धा तू लहान जरी असलीस तरी यू हॅव टू ॲक्ट. करेक्ट. तू कीर्तनकार आहेस तर तुला कीर्तन करायचंय. सो इट्स फॅब्युलस. आय मीन मला खूप फॅसिनेटिंग वाटतं कीर्तनाच्या बाबतीत. तर म्हणजे आपला अख्खा तो पॉडकास्टच कीर्तनावर होईल, त्यामुळे तो आपण थोडासा रिझर्व करून ठेवूया सम अदर टाईम. तर आता जसं तू म्हटलीस की जसं तुम्ही आर्टला सपोर्ट करता इन टर्म्स ऑफ क्लासिकल सिंगिंग, पण तू डिस्क्राईब केलं की आय थिंक तुम्ही डान्स आणि अजून काय काय इन्स्ट्रुमेंट्स आहे, तर ते थोडंसं डिस्क्राईब करशील का? हो. सो जेव्हा बैठक सुरू केलं तेव्हा आम्ही विचार करत होतो की म्हणजे फक्त गाण्याचे आपण अनुभव सेशन्स करायचे का, कॉन्सर्ट्स करायच्या, शिकवायचं फक्त गाणं का मग काय. आणि याच्याबद्दल थोडासा विचार करताना लक्षात आलं की आपण संगीत म्हणतोय, आपण म्युझिक म्हणतोय. मग संगीताची व्याख्या भारतीय विचारामध्ये अशी आहे की त्याच्यात गायन, वादन, नृत्य ह्याचा समावेश आहे. म्हणजे संगीत ही जी संज्ञा आहे त्याचा मुळातला अर्थच गायन, वादन, नृत्य हे तिन्ही आहे. अच्छा. आणि म्हणून मग आम्ही त्याला धरूनच आमचं काम करतो.
त्यामुळे त्याच्यामध्ये गायन येतं. गायनामध्ये मग सुद्धा वेगवेगळे जे जॉनर आहेत ते हिंदुस्थानी खयाल असेल, कर्नाटिक पण असू शकतं, ध्रुपद असू शकतं. वाद्यांमध्ये काय सरोद, सितार, संतूर, सारंगी, हार्मोनियम, पर्कशनची तबला, पखवाज आणि अशी मृदंगम अशी वाद्य असतील. आणि डान्समध्ये म्हणजे पुण्यामध्ये जी काही आता आहेत कथक, ओडिसी, भरतनाट्यम, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन दुसराही कोणी कुठला फॉर्म असेल आणि पुण्यात कलाकार असतील तर मग ते फॉर्म्स. सो असं आम्ही सगळं मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि अनेक मुलं काय म्हणजे आम्ही ज्या शाळांमध्ये आणि जिथे काम करतो तिथे आम्हाला जाणवलं की शिक्षकांनी हे फॉर्म्स बघितलेले नसतात. कधीच त्यांनी भरतनाट्यम त्यात माहिती पण नाहीये. कारण का माहिती असेल, कोणी पोचलंच नाहीये तर मग कसं माहीत असणार. सो पण आम्ही गायन, वादन, नृत्य तिन्ही करतो आणि त्याच्यातही वेगवेगळे जॉनर्स आणि असं सगळं करतो. आणि पहिल्या वर्षी युजली पहिलं 1 वर्ष जे एंगेजमेंटचं असतं त्याच्यामध्ये आम्ही सगळे अनुभव करतो. त्यामुळे मग त्याच्यात इथला एक बुफे म्हणजे भरपूर आहे, हे पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, सगळं बघा. आणि मग परिचयमध्ये मग थोडं आम्ही नॅरो डाऊन करतो. मुलांना जे आवडतंय किंवा डान्समध्ये कल जास्त वाटतोय का असं करतो. आणि मग तालीममध्ये मग फक्त मग ते सिलेक्ट करतात की नाही बघितलं मी एवढं सगळं आहे पण मला करायचं हेच आहे असं. कोलॅबरेशन्स फार आजकाल आपण म्हणतो की प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहेत, तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहे. तर असं काही तू किंवा तुझ्या ऑर्गनायझेशनने असं काही कोलॅबरेशनमध्ये काही केलेलं एखादं कार्यक्रम वगैरे काय की ज्याच्याने खूप जास्त इम्पॅक्ट पडला? आणि कधी कधी काय होतं की आपल्याला रीच, जसं आजकाल आपण सोशल मीडियाच्या जमान्यात आहोत की रीच फार इम्पॉर्टंट आहे, तर त्या प्रकारे कसं काही मदत झाली काही? सो म्हणजे बैठकमध्ये थोडासा आम्ही हा विचार पहिल्यापासूनच ठेवला आहे की आता आम्हाला 7 वर्ष झाली आहेत काम करून, पण असं काही आम्ही म्हणजे खूप अगदी काही खूप आमच्याबद्दल माहिती आहे वगैरे असं नाही आहे. म्हणजे पॉप्युलर आहोत अगदी असं नाही आहे नेसेसरीली. आणि ह्याचं कारण एका अर्थाने तेच आहे की आम्ही कोलॅबरेशन्स किंवा हे जे सगळं आहे हे खूप एका काय म्हणतात विशिष्ट व्हॅल्यू लेन्सनी आणि विशिष्ट मेथडॉलॉजीनीच करतो. म्हणजे फॉर इन्स्टन्स आम्ही खूप नेसेसरीली सेलिब्रिटी आर्टिस्ट आहेत म्हणून त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करायची असं आम्ही नाही करत. बरोबर. म्हणजे असं काही वावडं नाहीये, करू नये असं नाहीये, पण जर त्याचं सेलिब्रिटीमुळे न यावं, म्हणजे राईट टायमिंग असेल, तीच योग्य व्यक्ती असेल तर एखादा प्रोग्राम करायला, तर दॅट्स अ डिफरंट थिंग. पण फक्त सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांच्याबरोबर आपण कोलॅबरेट करावं, तर असं आम्ही नाही केलंय कधी. आतापर्यंत जे काही कोलॅबरेशन्स झाले आहेत, संस्था आहेत काही ज्यांच्याबरोबर झाले आहेत, काही कलाकार आहेत, ते खूप ऑर्गॅनिक. म्हणजे की ह्या कार्यक्रम डिलिव्हर करायला मागणीदारांनाच बोलवायला लागेल, तर मग ते गरजेचे तर मग ते करू आपण. पण उगाचच म्हणजे आता हे झालं नाही पुण्यात मग नवीन काहीतरी घेऊन या असं आमचा आउटलुक नसतो. आमचा आउटलुक हा असतो की आपल्याला काय दाखवायचं आहे नक्की. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या वर्षाच्याच 2024च्या पुणे कबीर फेस्टिवलमध्ये आम्ही कदाचित पुण्यात पहिल्यांदा ॲक्च्युली आम्हाला असं कळलं काही जणांकडनं, कुडियाट्टम म्हणून एक फॉर्म आहे केरळातला डान्स फॉर्म आहे, तर त्याचे कलाकार आम्ही बोलवत आहेत. आणि सूरज नांबियर म्हणून आहेत ते, आणि ही इज कमिंग टू पुणे फॉर द फर्स्ट टाइम. बरं, आमच्या व्ह्यूअर्ससाठी एकदा पुणे कबीर फेस्टिवल कधी होतो, केव्हा होतो हे जरा सांगशील? येस ओके. सो पुणे कबीर फेस्टिवल, द आयडिया इज की Kabir is the entry point for a lot of people. बरोबर. So we are really using that strongly आणि saying की कबीर काय म्हणाला, कबीर कशाबद्दल बोलला, ह्याच्याकडे यायचा आपण प्रयत्न करूया. आणि ह्याचा विचार करायला लागल्यावरतीच मग आपोआप जाणवतं की फक्त कबीर काय हे म्हटलं नाहीये, तुकाराम महाराजही तेच म्हटलेत, मीरा पण तेच म्हटली आहे. बरोबर. म्हणजे आमचा तो हेतू आहे की संत साहित्याकडे सोर्स तोच आहे, वेगळ्या नावाने आहे, आणि तर त्याच्याकडे यावं लोकांनी असं आम्हाला खूप वाटतं. म्हणून पुणे कबीर फेस्टिवल. मग त्याच्यामध्ये फक्त आता त्याचं स्ट्रक्चर आम्ही सगळं असं फेस्टिवलचं केलं आहे. तो पूर्ण व्हॉलेंटियर लेड फेस्टिवल असतो आणि तो 2 दिवस होतो फेस्टिवल. पण त्याच्या आधी खूप सारी आता अगदी जानेवारीपासून आता खूप सारी वर्कशॉप सुरू होतील मुलांबरोबर. मुलांना कबीर इंट्रोड्यूस करून द्यायचा, मुलांना वेगवेगळ्या संत साहित्यातल्या गोष्टी सांगायच्या किंवा वर्कशॉप्स घ्यायची त्याच्याशी रिलेटेड आणि असं. आणि दरवर्षी फेस्टिवलला एक थीम असते. अच्छा.
मागच्या वर्षी आता बॉडी एज अ पॉट अशी थीम होती. ह्या वर्षी व्हॉट इज इनफ ओके ही थीम आहे. आणि द आयडिया इज की मग त्या थीमशी रिलेटेड जे संत साहित्यात आपल्याला सापडतंय त्याला घेऊन तो फेस्टिवल बनवला जातो. म्हणजे जसं आता ह्यावेळी आमचा एक कार्यक्रम दरवर्षी असतो सत्संगचा, तर मागच्या वेळी माळव्यातनं कलाकार आले होते, यावर्षी आळंदीचेच कलाकार आहेत. किंवा आता मागच्या वर्षी आम्ही भुवनेश कोमकलींना बोलवलं होतं कबीर भजनं गाण्यासाठी आणि असं कुमारजींच्या परंपरेतली. ह्या वर्षी कुडियाट्टम आहे. अच्छा. आणि दी आयडिया युल फाइंड इट इंटरेस्टिंग ॲक्च्युली की कुडियाट्टम हा फॉर्म खूप मिनिमल आहे डान्स असून सुद्धा. ओके. स्पेस वाईज तो खूप स्पेस यूज करत नाही नेसेसरीली आणि फेसवरती खूप कॉन्सन्ट्रेट करतो आणि असं सगळं, पण खूप डीप आहे. ओके. खूप हावभाव असं सगळं न करता सुद्धा खूप स्टोरी तुम्हाला तो सांगून जातो फॉर्म. सो वी आर ट्राईंग टू एक्सप्लोर द थीम व्हॉट इज इनफ थ्रू द फॉर्म इटसेल्फ असं. सो असे काय काय कार्यक्रम करत असतो तो. फॉर इन्स्टन्स म्हणजे तू कोलॅबरेशनचा जो मुद्दा होता की आता सूरजला बोलवायचं किंवा त्यांना आपण विचारू, वी डिडंट थिंक ऑफ इट बिकॉज नेसेसरली से ही इज अ सेलिब्रिटी और ही इज अ बिग आर्टिस्ट और एनिथिंग लाईक दॅट, बट ह्या थीमला हे योग्य आहे, मग हे कोण करू शकतं आणि असं दॅट्स हाऊ इट कम्स. पण त्यामुळे आम्ही सगळी कोलॅबरेशन्स आमची अशीच झालेली आहेत. आम्ही ॲक्च्युली प्रथम बरोबर कोलॅबरेट करतो. आम्ही वेगवेगळ्या ज्ञानप्रकाश फाउंडेशन म्हणून एक आहे, खूप ग्रासरूट लेवलच्या ऑर्गनायझेशन्स आहेत, तारा मोबाईल क्रशेस म्हणून, आणि म्हणजे ही सगळी जी ऑर्गनायझेशन्सचं म्हणजे जे काही नेटवर्क आहे आमचं ते असंच आहे की ते वी फाउंड द राईट मॅच ॲट द राईट टाईम. सोलापूरला फॉर इन्स्टन्स आम्ही प्रिसिजन फाउंडेशन म्हणून एक आहे, ते तिथल्या 150हून अधिक शाळांबरोबर काम करतं. तर वी कोलॅबरेट विथ देम टू रीच चिल्ड्रन. सो पण तेच आहे, म्हणजे नॉट नेसेसरी दे आर व्हेरी पॉप्युलर, बट दॅट्स नॉट दी एम. The aim is to actually reach grassroots. Right. So if that is the aim, then मग तशीच आमची कोलॅबरेशन्स मग होतात. राईट. पण खरंच खूपच अमेझिंग आहे, कारण का काय की इन अ वर्ल्ड वेअर एव्हरीबडी इज बिहाइंड पैसा, कमर्शियल फेम, इंस्टाग्राम फेम, ह्या फेम त्या फेम, तुम्ही खरंच असं एक काहीतरी वेगळं करतायत आणि विच इज ॲक्च्युली म्हणजे मेकिंग अ प्लेस इन द सोसायटी. इट इज ॲक्च्युली कीपिंग थिंग्स अलाइव्ह. तर त्यासाठी तर खरंच म्हणजे अमेझिंग अँड मोर पॉवर टू यू अँड युअर ऑर्गनायझेशन. पण आता कमिंग बॅक टू द क्वेश्चन की जसं आता काय काय आर्टिस्ट आहेत, खूप छान आर्टिस्ट असतील, पण आज त्यांना तेवढा हे मिळत नाही त्यांच्या कलेचा, तर त्या बाबतीत काही तुमचं ऑर्गनायझेशन और काही असं तुम्ही यू मस्ट हॅव कम अक्रॉस की त्यासाठी काही केलं पाहिजे एखाद्याने? कारण का काय की हा पॉडकास्ट बघणारे पण खूप चाइल्डहूडपासून ट्रेंड आर्टिस्ट असणार, ते पण बघतायत की किंवा त्यांनाही पण कुठेतरी काहीतरी करायचं आहे किंवा तुमच्याशी असोसिएट व्हायचं असेल किंवा कुठेतरी कोणाला जास्त मोठ्या लेवलला सिंग करायचं असेल, तर काय तू सजेस्ट करशील त्यांच्यासाठी किंवा या करंट स्टेट ऑफ आर्टिस्ट? आय डोंट नो शॉर्ट टर्ममध्ये मी जे बोलणार आहे त्याला काय अर्थ असेल, पण आय फील जर इफ यू आर इन इट फॉर द लॉंग गेम, आय थिंक कोर स्किलवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आय नो की काय माहिती, म्हणजे AI सगळे रिप्लेस करेल, व्हॉट एव्हर इट इज, यू नो. आय रिअली म्हणजे आय डोंट नो इन दॅट सेन्स. पण मला हे खूप पहिल्यापासून वाटत आलं आहे की एक काहीतरी एक कोर असतं की जे तुम्हाला छान करता येतं, बरोबर, किंवा यायला पाहिजे असं, अशी काहीतरी एखादी गोष्ट ठेवा की जी तुम्हाला खूप छान करता येते. आणि म्हणजे त्यामुळे गाणारी, वाजवणारी, कला करणारी जी सगळी मंडळी आहेत आणि जी एस्पेशली तरुण आहेत, मी तर म्हणजे ऑफकोर्स माझ्यापेक्षा मोठ्या लोकांना मी काय सांगणार, पण तेच आहे, म्हणजे ते स्किल स्ट्रॉंग करत राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट आय फील इज व्हेरी क्रिटिकल, जे अनफॉर्च्युनेटली मला असं वाटतं की तरुण जी कदाचित 15 पुढे आणि 31च्या आतली, म्हणजे तो जो एज ग्रुप आहे त्याच्यात काय होतं, पियर प्रेशर असतं कदाचित, किंवा काही ज्या पॉप्युलर वेव्ज असतात आणि त्या ट्रेंड्स असतात आणि त्याच्यानुसार मग असं वाटतं की अरे आपल्यापेक्षा पण कमी स्किल असलेली लोक पण म्हणजे यु नो दे आर व्हेरी पॉप्युलर आणि मग व्हॉट एव्हर, म्हणजे दे आर फेमस आणि असं, मग असं वाटायला लागतं की ठीक आहे ना, मग मी पण असंच काहीतरी करतो आणि देन दॅट विल वर्क. बरोबर. पण असं नाही होत नेसेसरीली, इट डझंट वर्क फॉर एव्हरीबडी. त्यामुळे मला वाटतं की तुमच्या पर्सनॅलिटीला ऑनेस्ट राहणं, दॅट्स लाईक द सेकंड थिंग आय फील. करेक्ट.
तुमची पर्सनॅलिटी असेल खूप आउट गोईंग आणि तुम्ही खरंच करू शकता तर प्लीज गो अहेड अँड डू दॅट. दॅट्स ॲब्सोल्युटली राईट फॉर यू. पण सपोज तुमची ती पर्सनॅलिटी नाही आहे आणि जस्ट बिकॉज आता ते ट्रेंड्स आहेत म्हणून जर तुम्ही ते करायला गेलात तर यू विल लुक फेक. करेक्ट. तर त्यामुळे मग तसं नका करू. रादर रिअली फोकस ऑन की तुम्ही कशासाठी आहात, तुम्ही खरंच काय करू इच्छिता त्याच्यात. सो स्टे ट्रू टू युअर पर्सनॅलिटी. कुठलाही ट्रेंड आहे किंवा पॉप्युलर काहीतरी आहे म्हणून कधीच काही करायला जाऊ नका. करून बघा, टेस्ट करून बघा ऑफकोर्स, बट डोंट फॉलो थ्रू इफ इट डझंट मेक सेन्स टू यू. सो कोर स्किल, युअर कोर पर्सनॅलिटी, त्याच्याशी म्हणजे सत्यता ती राखणं, इंटेग्रिटी राखणं ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आय थिंक दी अदर इज की कुठल्याही गोष्टीला ना तुच्छ नाही लेखलं पाहिजे. आय फील बरोबर. म्हणजे मला लेट्स आता तू सोशल मीडियाचा स्पेसिफिकली मेन्शन केलंस म्हणून, पण सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएट करणारी जी लोकं आहेत, क्लासिकल, नॉन क्लासिकल, लेट्स से वॉट एव्हर, ती पण मेहनत घेतात, ती वेगळ्या प्रकारची मेहनत घेतात. सो मला वाटतं कधी कधी की आपण ना जे कोर स्किल खूप स्ट्रॉंग करायला जातात आणि असं त्याच्यात एक हे असं होतं की हे सगळं बाकीचं फालतू आहे, हा एक टोन असतो. म्हणजे तर सी इट्स नॉट समथिंग दॅट सूट्स यू, बट दॅट डझंट मीन इट्स नॉट हार्डवर्क. करेक्ट. सो ते खूप लक्षात ठेवायला पाहिजे. आय फील तुम्ही असं तुच्छ नाही लेखू शकत कुठल्या गोष्टीला. यू मे नॉट लाईक इट अँड यू मे नॉट वॉट इट इन द फ्युचर ऑल्सो. तर तुम्ही तुमचं यू स्टँड युअर ग्राउंड. करेक्ट. दॅट इज देअर. राईट. पण कुठल्याही गोष्टीला तुच्छ लेखू नका. त्यामुळे मला वाटतं मग काही गोष्टी आणि छोट्या छोटे स्किल्स जे आत्ता पाहिजेत, म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय आता 100 वर्षापूर्वी नाही आहात ना. सो बेसिक मोबाईल वापरता येणं, ईमेल करता येणं. समजा कोणी आपल्याला एक छोटं प्रोफाईल पाठवायला सांगितलं, दॅर इज नथिंग रॉंग इन. बरोबर. यू शुड बी एबल टू राईट अ मेल, ड्राफ्ट अ गुड मेल, ॲब्सोल्युटली कंपेलिंग ईमेल, इट हॅज टू बी डन. किंवा तुमचं काही थोडंसं रेकॉर्डिंग तुम्हाला कुठेतरी टाकायचं आहे, इट्स एन इसेन्शियल दीज डेज. तर ह्या छोट्याशा गोष्टी करायला तुम्हाला यायलाच पाहिजे. त्या तुम्ही अति नका करू, किंवा फक्त मग मी डिजिटल कॉन्टेंटवरती फोकस करेन हे नका करू. तुमचं कोर स्किल स्ट्रॉंग ठेवा. करेक्ट. व्हिडिओ बनवणं हे काही तुमचं स्किल नाही आहे. बरोबर. ते ठीक आहे, पण त्यामुळे पण ह्या दुसऱ्या अलाइड स्किल्सला तुच्छ लेखलं नाही पाहिजे. सो ते मला खूप वाटतं. आणि इफ आय फील इफ वन हॅज सम कॉम्बिनेशन ऑफ ॲटलीस्ट 2 ऑफ द थिंग्स दॅट आय मेन्शन्ड, म्हणजे दॅट्स ग्रेट, दॅट्स गुड इनफ, आय फील. ॲब्सोल्युटली. आता जसं आपण बोलत होतो मगाशी की मेंटॉरिंग फार महत्त्वाचं आहे इन टर्म्स ऑफ ज्या मुलांना तुम्ही शिकवतायत, आणि प्लस यू हॅव बीन मेंटॉर्ड. तर त्या बाबतीत जरा आमच्या व्ह्यूअर्सला शेअर करशील? कधी कधी ना आय फील आत्ताच्या आपल्या वातावरणामध्ये असं झालं आहे थोडं की the individual is greater than before. म्हणजे ever before in the human history, I feel. आपण आत्ता सध्या ज्या काळात आहोत त्याच्यात the idea of individual is very strong. सो ते एक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आत्ताच्या काळात आपण जे सगळेजण आहोत, we miss out a lot of learning that comes from the community, that comes from people around you, because you एक false idea आहे काहीतरी of you should know things, you should be able to do things, and you can't be wrong, you shouldn't be wrong, or whatever, I mean, or if you are wrong then तेच म्हणजे then it's your fault. आणि कॉन्स्टंट व्हॅलिडेशन, लोकांना काय वाटेल आणि लोक काय विचार करतील हे पण सगळं. तर मला ते वाटतं की अँड दॅट्स वाय दॅट मेंटरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज दॅट कधीही एक सिंगल जनरेशनचा डायलॉग जो असतो ना त्याची व्हॅल्यू एक विशिष्ट पर्सेंटेजची आहे आणि ती तेवढीच ठेवायला पाहिजे. आय थिंक दी डायलॉग्स बिटवीन जनरेशन्स, so somebody else mentoring you, you following somebody else, or you reaching a point where you will mentor somebody. Both, I think they're very important. So intergenerational connection and dialogues are very important. आणि thankfully so म्हणजे माझ्या बाबतीत ते छान आहे होतं. आणि असं की there have always been people
ॲट सम पॉईंट इन टाईम इन माय लाईफ हू सेड की दाक्षायणी हे करायचं नाही, मूर्ख आहेस तो जर तू असं करशील तर, किंवा म्हणजे तू हे कर, यु नो, तू यू डोंट हॅव टू केअर अबाउट एनीबडी एल्स, तू हे करायला पाहिजेस. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट दिस नॉट कमिंग फ्रॉम युअर फ्रेंड्स, दिस कमिंग फ्रॉम अ व्हेरी डिफरंट जनरेशन. कारण त्यांना तो एक्सपिरियन्स आहे, जगण्याचाच एक्सपिरियन्स आहे नाही म्हटलं तरी, आणि इट्स व्हॅल्युएबल. बरोबर. आपण त्याला असं तेच आहे, तुच्छ नाही लेखू शकत अगेन, यु नो. सो माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक मोमेंटला कुठे ना कुठे असे गुरु, मेंटर्स होते आहेत, जे असं काही ना काही सांगत असतात. म्हणजे माझ्या एका मेंटरनी खूप छान सांगितलं होतं, आणि असं नखानी असं हातावर केलं होतं म्हणे, आणि मग असं केलं, आणि ही सेट की म्हणे जेव्हा आपण डेलिबरेट काहीतरी शिकायला जातो ना, ते इतकंच डीप असतं म्हणे, ते पुसलं जातं. सो तू कर, तू करून बघ, when you do you will learn better. So that has stayed with me and I'll not forget that. त्यामुळे मी कुठलीच गोष्ट केल्याशिवाय डिसमिस नाही करत मी ॲज अ पर्सन. आय एम नॉट गिविंग दिस ॲज अन ॲडवाइस इन दॅट सेन्स, पण इट हॅज स्टेड विथ मी की नाही, करूच बघायचं, नाही जमलं तर लगेच सोडायचं, वेळ नाही वाया घालवायचा, पण करून बघायचं. अँड सो यू नीड पीपल लाईक दॅट ना. किंवा माझे जे कीर्तनाचे गुरु होते, नाना जोशी म्हणून रत्नागिरीचे, मी बरोबर 10 वर्षाची असताना मी पहिलं कीर्तन केलं त्यांच्याच मंदिरामध्ये, आणि असं, आणि ते स्वतः ऑर्गन असतो ना जो असं उभी, म्हणजे पेटी, पायपेटी ज्याला म्हणतात, म्हणजे तर ऑर्गनवर ते स्वतः होते साथीला, आणि लहान म्हणजे ना ऑफकोर्स, पण जस्ट टू हॅव समबडी हू इज युअर टीचर अँड यू विथ यू ॲट दॅट यंग एज, आणि यू आर लिटरली पॅरेटिंग एव्हरीथिंग, म्हणजे त्यांनी जे सांगितलं तसं एक्झॅक्टली बडबडतं, बट ही इज सो हॅपी दॅट यू आर डुईंग इट. तर हे जे आहे ना, हे आय थिंक दिस टीचेस यू अ लॉट, बिकॉज देन दिस टॉट मी टू behave the same in some sense now with the people that I am working with. Correct. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे हे मेंटरिंग खूपच महत्त्वाचं आहे. सो आय फील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी ऑल सीक सच मेंटर्स, आणि वी लिसन टू देम समटाईम्स, यू नो, समटाईम्स वी डोंट डू थिंग्स ऑर डू थिंग्स वॉट एव्हर, म्हणजे. आणि मग कलाकारांच्या बाबतीत किंवा आमच्याबरोबर काम करणाऱ्यांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत पण मला तेच वाटतं की लगेच आम्हाला फरक जाणवतो की ज्यांच्याकडे असे गुरु आहेत मार्गदर्शन करणारे किंवा काही सांगणारे, लगेच फरक जाणवतो. त्यांच्या कॉन्फिडन्समध्ये फरक असतो, किंवा गोष्टींमध्ये मेहनत घेण्यामध्ये फरक असतो. सिम्पल थिंग्स लाईक इवन स्टिकिंग टू वन थिंग फॉर 2 years, इट टेक्स अ लॉट ऑफ एफर्ट. ॲब्सोल्युटली. आणि ते कुठनं तरी मग त्या मेंटरिंग सपोर्टमधनं ती तुम्हाला इच्छा, शक्ती सगळं मिळत जातं की नाही ठीक आहे, सांगितलं नाही करायचं, लेट्स ट्राय दिस, लेट्स डू दिस. ओके. सो मला वाटतं की ते खूप महत्त्वाचं आहे, ते इंटरजनरेशनल डायलॉग, वी शुड ऑल सीक दोज डायलॉग्स. राईट. आणि तसं आपण जर आपल्या भारतात बघितलं, असं पूर्वी म्युझिक असं कमर्शियल पर्पजेससाठी नव्हतं, म्हणजे ती एक पारंपरिक, म्हणजे किंवा गुरुकडनं शिष्याला किंवा मुलाकडनं बाबांकडनं मुलाला वगैरे अशा पद्धतीचं, त्यामुळे घराणा संगीत किंवा असं आपण, म्हणजे जेवढं मला माहिती आहे, यू नो मोर, पण जे वेस्टर्न वर्ल्डनी केलं त्यांनी प्रत्येक गोष्ट कमर्शियलाइज केली. ठीक आहे. त्यामुळे कदाचित काय काय जे खूपच असे आर्ट फॉर्म्स होते ते आजकाल राहिले पण नाही आहेत, कारण का कदाचित त्या मुलांनी त्याचं पुढे काही केलं नाही, किंवा ज्यांनी त्याचं घेतलं त्यांना काय तेवढं मिळालं नाही त्याच्यात. तर हे सगळं बघतास तर तुझा याच्यावर काय पॉईंट आहे, म्हणजे की हाऊ डू यू सी दिस गोईंग अहेड? See, I feel, frankly, I'm very optimistic in that sense. And I'm very optimistic as a person also. So that's why I'm generally very optimistic. But the way I see it is that I think, especially कारण आमची टीम आहे आणि आम्ही अजून तरुण कलाकारांबरोबर काम करत असतो, तर मला असं वाटतं की आय थिंक ह्या ज्या व्हॅल्यूज तू म्हणतोस ना, की नॉट एव्हरीथिंग बिंग कमर्शियल और नॉट एव्हरीथिंग हॅव्हिंग म्हणजे मॉनिटरी बेनिफिट, और
क्विक रिझल्ट्स नाही आहे, त्याला थोडासा वेळ लागणार आहे. आणि असं आय थिंक मुलं, यंगर जनरेशन वॉट एव्हर ना, कळत असतं. सी इट्स नॉट ॲज इफ वी ॲज ह्युमन्स लाईक वी आर बॉर्न डम, असं नाही आहे. वी नो सम थिंग्स आर गुड फॉर अस, नॉट गुड फॉर अस, आणि हे कळत असतं. काय होतं की तसे जर रोल मॉडेल्स नाही मिळाले, तशी सपोर्ट सिस्टीम नाही मिळाली, किंवा तसे मित्र नाही मिळाले, मग देन यू स्टार्ट लुझिंग ट्रेसेस ऑफ दोज आयडियाज, तर त्यामुळे आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप थिंग्स अलाइव्ह. एकदा त्या राहिल्या थोड्याफार प्रमाणात ना, तरी यू नेव्हर नो वेन दे विल पिकअप इन दॅट सेन्स. सो वन इज दॅट्स माय पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे काही चांगल्या गोष्टी आहेत, माहिती आहे त्या, जर त्या चांगल्या आहेत तर त्या करत राहायच्या, वेदर त्याच्यात बेनिफिट आहे नाही, वॉट एव्हर इट इज. सो दॅट इज वन. दी अदर थिंग दॅट आय फील इज की एक तालेब म्हणून रायटर आहे, आय डोंट नो इफ आर व्ह्युअर्स हॅव रेड हिम, बट यू शुड ऑल रीड हिम. हिज क्लासिक वर्क इज अँटीफ्रेजाईल, फूल्ड बाय रँडमनेस, स्किन इन द गेम, आणि असे पुस्तकं लिहिली आहेत त्यांनी. आणि स्पेशली आय हॅव बीन लाइकिंग दिस स्किन इन द गेम आयडिया, की आत्ता आपलं जे जग आहे ते अशा प्रकारे आपण बनवलं आहे की त्याच्यात आय एम शुअर एव्हरीबडी अंडरस्टँड्स व्हॉट अ स्किन इन द गेम इज. जर इफ म्हणजे काहीतरी गडबड झाली तर यू गोइंग टू गेट बी हार्म, म्हणजे इट्स गोइंग टू बी हार्मफुल टू यू. दॅट्स हाव इट इज. सो आत्ता आपण असं जग तयार केलं आहे की ज्याच्यामध्ये अनेक लोक अशी आहेत की ज्यांचं स्किन इन द गेमच नाही आहे. त्यांना काय फरकच नाही पडत, मार्केटवर जाओ खाली जाओ काय फरक पडत नाही आहे, हे विकलं जावं न विकलं जावं काय फरक पडत नाही, संगीताचं चांगलं हो वाईट हो काय फरक पडत नाही आहे. सो अशा लोकांचं प्रमाण खूप वाढलं आहे. सल्ला देणाऱ्यांचं प्रमाण पण खूप वाढलं. आणि म्हणून म्हणते मी अजिबात सल्ला देत नाही, बिकॉज आय कॅन ओनली शेअर थिंग्स दॅट हॅव बीन ॲप्लिकेबल टू मी. बरोबर, दॅट्स इट. त्याच्या बियॉन्ड दे मे बी ॲप्लिकेबल टू सम बट नॉट टू एव्हरीबडी. सो आणि हा स्किन इन द गेम त्यामुळे इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इवन मेंटरिंग आणि ह्या सगळ्या बाबतीत पण मला खूप वाटतं, किंवा कुठल्याही बाबतीत ट्राय अँड स्निफ स्किन इन द गेम. अच्छा, ते जर तुम्हाला जाणवलं आणि ते तुम्ही जर देत असाल तर इट विल ऑलवेज वर्कआउट. तर इट विल गिव्ह यू डीप लर्निंग. सो मला म्हणजे इन फ्युचर ऑल्सो म्हणजे आमच्या कामाबद्दल जे काय आहे म्हणजे त्याच्यात आम्ही नेहमी प्रयत्न करतो की वी शुड हॅव रिअल स्टेक्स इन व्हॉट एव्हर वी डू. करेक्ट. नाहीतर मग ते मोटिवेशन कुठून येणार आहे, ते पॅशन कुठून येणार, ते हंगर, जो फायर आपण म्हणतो, स्किन इन द गेम असल्याशिवाय शक्यच नाही. सो ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावरती फोकस ठेवावा. म्हणजे ते वी शुडंट लूज साईट ऑफ दॅट अँड वी शुड ऑल्सो बी एबल टू फाइंड आउट पीपल अराउंड अस हू डोंट हॅव दॅट, बिकॉज देन यू कॅन चूज की म्हणजे इट्स ओके इफ इट्स वर्किंग फॉर समबडी एल्स इट्स फाईन, बट इट्स नॉट गोइंग टू वर्क फॉर मी. अँड आय डोंट वॉन्ट टू कीप कंपनी वेअर देयर इज नो स्किन इन द गेम. बरोबर. अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. त्यामुळे खूप वेळ वाया घालवतो आपण. ॲब्सोल्युटली. म्हणजे त्यांना तेवढा हे नाही, उत्साह नाही आहे, पण तुम्हालाच जर तो उत्साह आहे तर मग कशाला, मग तुम्हीच करा ना. मग फ्रँकली माहिती आहे का, आम्ही आता शाळांमध्ये पण जे काम करतो ना तिथे सुद्धा तसंच आहे आमचं. वी ऑल्सो गॅदर फीडबॅक फ्रॉम द स्कूल आणि आवर कॉर्डिनेटर्स ऑल्सो फिगर आउट अ स्कूल रेटिंग सिस्टीम. ओके. नाही इंटरेस्ट आहे म्हणजे आणि युजलेसच मॅनेजमेंट आहे अगदीच, देन यू डोंट डू द प्रोग्राम. एक्झॅक्टली. इट डझंट मॅटर, कारण तिथे काही घडतच नाहीये आणि मग आपण ते कोणासाठी करतो. करेक्ट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट. तर ते असलं की देन आय थिंक थिंग्स वर्कआउट. अमेझिंग. जसं आताचा काळ आहे, बॉलिवूड, इंग्लिश म्युझिक, दिस रॉक, पॉप, वॉट नॉट, कोरियन, काय आहे, टेक्नो कमिंग अप, इलेक्ट्रॉनिक, काय पीपल आर स्पॉइल्ड फॉर चॉईसेस. कारण का एक ॲप आहे स्पॉटिफाय, YT म्युझिक, कुठलेही ॲप डाउनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकले पण नसाल तेवढे जॉनरीज तुम्हाला ऐकायला मिळतात. त्यात आपलं क्लासिकल किंवा ट्रेडिशनल इंडियन म्युझिक कुठेतरी असं मागे लपलेलं वगैरे असतं. ज्यांना माहिती आहे तेच ऐकतात, नाहीतर एखाद्या वेळी चुकून एखादं शफल झालं तर एखाद्या वेळेस ऐकतं एखादं. तर या सगळ्या दृष्टीने what is the future of traditional music and classical music in India in the next 10 to 15 years? तुझ्या मते, and with the experiences that you've had. So one is की आत्ता तरी मला असं वाटतंय की
having a presence in Bollywood or popular platforms does not necessarily work in your favor. For instance, कारण हे कॉमन आहे, बॉलिवूड कथक इज डिफरंट. ओके. आणि कथक इज डिफरंट. करेक्ट. सो आणि मग अनफॉर्च्युनेटली मग काय होतं की अशा गोष्टी खूप वाढतात मग, की मग मला एका डान्सची कथकची कोरिओग्राफी शिकवा आणि मग असं. सो ऑल ऑफ दॅट कीप्स हॅपनिंग. आता हे काय बिझनेस मॉडेल म्हणून इट्स फाईन, इट्स वर्किंग फॉर अ फ्यू पीपल, दॅट्स ऑल इज फाईन, बट आय फील दॅट इज नॉट नेसेसरली गुड. त्यामुळे अनेक जण, अँड इट्स आय एम शुअर देर बी अ लॉट ऑफ पीपल हू वुड वॉन्ट टू डिबेट ऑन दिस, पण मला खूप स्ट्रॉंगली वाटतं की स्पॉटिफायवर क्लासिकल म्युझिक आहे म्हणजे आता खूप जण बघतील असं अजिबात नाही आहे. ऑर ऑल्सो कुठल्या तरी पॉप्युलर फिल्ममध्ये आणि याच्यात काहीतरी एक पार्ट आला वापरला म्हणून मग आता सडनली हे खूप, असं अजिबात नाही आहे. दॅट चेंज ऑर दॅट लव्ह अँड हंगर फॉर इट will get created only if you directly let people experience. त्याच्याशिवाय ते नाही होणार आहे. त्यामुळे इट्स स्लो वर्क, इट्स लाईक स्लो लिव्हिंग, स्लो लाईफस्टाईल, इट्स लाईक दॅट. तर ते हळूहळू होईल. आय डोंट थिंक 15 वर्षामध्ये बघायचं म्हणजे आय रिअली डोंट फील की असं काही खूप मेजर काही डिफरन्स होणार आहे. कारण तेच आहे, बऱ्याच वेळेला पॉप्युलर स्पेसेसमध्ये ह्या गोष्टी जेव्हा वापरल्या जातात, संगीत, नृत्य किंवा जे काय असेल, त्याचा फॉर्म वेगळा असतो. It's a slightly different form, and that doesn't necessarily translate that viewership or interest in the whatever the true genre or the older form or whatever. So असं नाही होत नाही unfortunately. So that's what I feel. But going forward, what I also feel is that खूप तरुण मंडळी ह्याच्याकडे एक थेरप्युटिक ॲस्पेक्टने बघतायत स्पेसिफिकली. तर ते आय थिंक इट्स अन इंटरेस्टिंग स्पेस टू ऑब्झर्व. म्हणजे इट्स टू अर्ली टू कॉमेंट ऑन इट की ते काय डिरेक्शन घेईल किंवा अशा अर्थाने, बट आय थिंक इट्स अ डेफिनेटली अन इंटरेस्टिंग स्पेस. कारण आम्ही अशा स्पेशली शाळांमध्ये आता जेव्हा जातो तेव्हा आम्हाला जाणवतं की मुलांना स्लो पेस्ड गोष्टी ऐकायला खूप आवडतात, अजिबात फास्ट ऐकायला आवडत नाही. बरोबर. So I feel kadachit the more and more this world becomes fast, maybe the demand for slow things will grow. Correct. No, absolutely. I feel so. I 100% agree. I mean, the start of music, जर म्हणू शकतो की, or in 1900s आपण म्हणू शकतो 19th century or 20th century, आय थिंक अशी वेळ आली की त्या म्युझिकलाच जागा नाही आहे आपल्या प्लेलिस्टमध्ये, असं झालेलं आहे. पण जसं तू म्हटलीस की आय मीन अमेझिंग लाईन, की जेवढं फास्ट होईल तेवढं स्लो म्युझिकचा टाइम येईल परत. So it will be an interesting space to watch. Interesting space. Correct. म्हणजे you will have psychologists prescribing की तुम्ही कीर्तन ऐका, तुम्ही स्लो म्युझिक ऐका, फोन बंद करा, एखाद्या ठिकाणी जा आणि तासभर फक्त ऐका. डिजिटलचं म्युझिक ऐकू नका. डिजिटल नाही ऐकायचं, अकुस्टिकच ऐकायचं. अमेझिंग. म्हणजे ही आय थिंक दिस प्रेडिक्शन, आय थिंक इवन आय वॉन्ट की हे खरं व्हावं. व्हॉट डू यू सी, म्हणजे आता तुमचा काय 10 year किंवा काय फ्युचर प्लॅन आहे फॉर बैठक, आणि ज्या आमच्या व्ह्युअर्समध्ये जी लोक आहेत ज्यांना जर असोसिएट व्हायचं आहे तर त्यांनी हाऊ कॅन दे गेट इन टच विथ यू, किंवा काय कसं तुमचं एक्सपेन्शन किंवा काय आहे प्लॅन? सो बेसिकली आता सगळ्यांनी ऐकलंच असेल की आम्ही कलाकारांबरोबर काम करतो, गव्हर्नमेंट स्कूल्सबरोबर करतो, वेगवेगळ्या पार्टनर ऑर्गनायझेशन्स ज्या मुलांबरोबर किंवा शाळांबरोबर काम करतात त्यांच्याबरोबर करतो. आणि आम्ही सध्या पुण्यात आणि सोलापूरमध्ये आहोत. पण आमचे प्लॅन्स असे आहेत की आम्हाला अधिक छोट्या गावांमध्ये, ग्रामीण भागामध्ये आम्हाला जायला आवडणार आहे. त्यामुळे आमचा आत्ताचा सगळा जो प्रयत्न आहे तो त्या दिशेने आहे. त्यामुळे जर तुमच्यापैकी कोणाची शाळा असेल, कोणी कलाकार असेल ऑफकोर्स किंवा असं काही, आणि किंवा तुमची अशी संस्था आहे की जी मुलांबरोबर काम करते, तर म्हणजे ऑफकोर्स विल बी मोर देन हॅपी टू पार्टनर विथ एनी ऑफ दीज. बैठकच्या वेबसाईटवरती आर्टिस्टसाठी पण ॲप्लिकेशन फॉर्म आहे, आमचे ईमेल IDs, फोन नंबर सगळं आहे, आणि आम्ही बऱ्यापैकी सगळ्यांना म्हणजे उत्तरं देतो आणि संपर्कात असतो लोकांच्या. त्यामुळे आणि अगदी पूर्ण प्रोग्रॅम करायला जर म्हणजे माहीत नसेल की कसं मुलं त्याला प्रतिसाद देतील आणि असं, तर आम्ही अशा पण प्रकारचे छोटे छोटे कार्यक्रम जाऊन मध्ये करत असतो की जेणेकरून लोकांना एक अंदाज यावा की हा बाबा काय कशा प्रकारचं आहे. म्हणजे खूप
मोठी कमिटमेंट नाही द्यायला लागत, पण एखादं वर्कशॉप, एखादी कॉन्सर्ट असं आम्ही करतो. तर असंही कुणाला करायचं असेल तर म्हणजे आम्हाला खूप आवडेल करायला. ऑफकोर्स सगळ्या सोशल मीडिया पेजेस आणि सगळं आहे, इंस्टाग्राम, फेसबुक आणि असं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही मुलांच्या छोट्या छान क्लिप्स बघू शकाल. सो ऑल ऑफ दॅट इज देअर आणि त्याच्या थ्रू लोक संपर्कात राहू शकतात. पण आमची इच्छा सध्या म्हणजे तेच आहे की ग्रामीण भागामध्ये थोडं अजून आम्हाला जाता आलं, म्हणजे पुणे असेलच पण पुणे ग्रामीण किंवा तशा प्रकारच्या अजून भागांमध्ये आपल्याला जाता आलं तर आम्हाला ते खूप आवडणार आहे. आणि ह्याच्याच बरोबरीने आम्ही आमची टीम पण मोठी करतो आहे आता. सो मंदार आणि मी सोडून अनेक लोक आहेत आणि आमची टीम अजून मोठी होणारच आहे. तर त्याच्यात कुणाला सहभागी व्हायचं असेल तर मग ते पण आहे. अमेझिंग. थँक्यू दाक्षायणी, तू आलीस काय बोलतायवर. तर आमच्या व्ह्युअर्सला आय थिंक खूपच म्हणजे संगीताच्या बाबतीत आणि ट्रेडिशनल इंडियन म्युझिक आणि क्लासिकल म्युझिक याच्या बाबतीत पण फार कळालं आहे. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये कमेंट्स करा. तर विल गेट देम विल ट्राय टू गेट मोस्ट ऑफ देम आन्सर्ड फ्रॉम दाक्षायणी. तर दाक्षायणी, कसं वाटलं तुला? आणि आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून आमच्या व्ह्युअर्सला सांगशील की आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. येस, आणि ओके. येस, हा खूप छान वाटलं आज येऊन आणि गप्पा मारायला मिळाल्या. अँड दॅट्स रिअली द बेस्ट थिंग टू डू, गप्पा मारणे. तर प्लीज काय बोलतायला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्यांच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू सो मच.